यवतमाड़ स्थित श्री वसंतराव नाइक शासकीय मेडिकल कॉलेज और अस्पताल में ठेका भर्ती प्रक्रिया विवादों में घिर गया है। गुरुदेव युवा संघ ने भर्ती में बड़े पैमाने पर अनियमितता, आर्थिक लेन देन और पक्षपात के गंभीर आरोप लगाए। संघ का दावा है कि गुणवत्ता और पारदर्शिता को दरकिनार कर कथित तौर पर पैसे और सिफारिश के आधार पर उम्मीदवारों का चयन किया गया। आरोप है कि कुछ अभ्यर्थियों से 1 से 1.5 लाख रुपए तक के लिए चयन सूची में नाम शामिल किए गए, जबकि योग्य उम्मीदवारों को नजरअंदाज कर दिया गया। गुरुदेव युवा संघ ने 3 जुलाई 2026 को जारी चयन सूची को तत्काल रद्द करने और पूरी भर्ती प्रक्रिया को उच्च स्तरीय और निष्पक्ष कराने तथा दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। संगठन ने चेतावनी दी कि मांगे नहीं मानी गई तो मुख्यमंत्री और संबंधित विभागों से शिकायत के साथ बड़ा आंदोलन किया जाएगा। यवतमाळ जनतेला गुरुदेवचा शासकीय नमस्कार। वर्ग 3 आणि वर्ग 4 हे शासकीय रुग्णालयात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जागा भरण्यासाठी फॉर्म घेतले। यामध्ये पारदर्शकता नव्हती। अधिष्ठाता यांनी कोणतीच जाहिरात काढली नाही आणि यामध्ये धनगट्टे जे श्रीमंत लोक आहे 106 लोकांची यादी लावली आहे की अनेक महिन्यापासून आमचा पाठपुरावा सुरू होता। यासाठी जिल्हा अधिकारी यांनी स्थगिती दिली होती, परंतु अधिष्ठाता यांनी 106 लोकांची यादी लावून यामध्ये पारदर्शकता दाखवली नाही आहे आणि यामध्ये 100% माहितीनुसार 2.5 लाख 3 लाख असे नागरिकांकडून जे फॉर्म आले आपण घेतल्या जाते आणि यामध्ये असं आहे का ज्याला काहीच त्याचा अनुभव नसतानाही जे खरे असे गरीब लोक आहे यांना खरंच नोकरीची गरज आहे अशा व्यक्तीला नोकरी दिली नाही आणि त्यामुळे पारदर्शकता याच्यात आहे नाही। साथी जिल्हा अधिकारी वैद्यकीय मंत्री आम्ही यांना निवेदन दिलं आहे, यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे का यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढी बेरोजगारी आहे, काम नाही मिळत जनतेला आणि त्यानंतरही यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे यामध्ये 4 लोकांची समिती आहे। यामध्ये अशोक उईके साहेब अधिष्ठाता अध्यक्ष आहे, त्यानंतर एलके साहेब व इतर 2-3 जण या समितीमध्ये आहे। यामध्ये पारदर्शकता झाली नाही आहे आणि खऱ्या गरीबाला नोकरी मिळाली नाही। यासाठी आता आम्ही हायकोर्टला कंबर कसली आहे, तरी खऱ्या ज्याला खरंच नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी मिळत नाही तरी आम्ही चेन घेणार नाही आणि अधिष्ठाता यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। आणि ह्यामध्ये असं यादीमध्ये आमच्याजवळ जे यादी आली आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले म्हणजे जिल्ह्यातले लोक नाही आहे, काही पुसद जिल्ह्यातले व इतर जिल्ह्यातले लोक आहे। यवतमाळ जिल्ह्यातले लोक का मेले होते का या माझा मोठा प्रश्न आहे। यवतमाळ शहरामध्ये बेरोजगारी नाही का? हे सर्व पैशाचा खेळ आहे। शासकीय रुग्णालयात त्यात भ्रष्टाचार झाला आहे, याची कठोर ते कठोर चौकशी करून अधिष्ठातावर समितीवर कारवाई करण्यात ही आमची मागणी आहे। जय गुरुदेव। आणखी पुन्हा भ्रष्टाचार खूप चालू आहे। NTV 24 के लिए यवतमाड़ से अकरम दीवान की रिपोर्ट।